बोला जय भगवान। आता परीक्षा येणार आहे ना, परीक्षा सर्व आहे ना, तुम्ही सगळे माझ्या बरोबर दौडले तर मी जिंकणार, तुम्ही जिंकणार नाही, मी गॅरंटी देतो। माझ्याकडे 2 लाख विद्यार्थी आहे, विचार करा। असे भरपूर ऑफिसर आहे, कलेक्टर आहे, डॉक्टर कमी कमी 200-250 आहे, सीए 200-300 आहे, विदेश मध्ये 3000 लोक आहे आणि इथे लाखो विद्यार्थी आहे। प्रिन्सिपालने आपले मुख्याध्यापकांनी सर्व अहवाल दिला, सर्व शिक्षक विद्यार्थी मित्रों आमचे ऑफिसर, एक ऑफिसर काय करू शकतो तुम्हाला सांगतो। एक मोठा शहर असतो पण एकच ऑफिसर असतो, 2000 3000 4000 ची वस्ती असते, पण ड्रेसमुळे अख्खा शहर घाबरत असते। सात्विकता आणि नैतिकता आणि प्रमाणिकता आणि वाईट काम करायला विचार करते माणूस की नाही तो ऑफिसरला माहीत पडली तर गेलं कामाचं, एवढी ताकद आहे ड्रेसमध्ये आहे। पण हे ड्रेसवाले पण काय काय जगावर चुकते, मावा खात असते, असं करते। मी रस्त्यावर गाडी थांबवतो, थांब इथे पडून येते बिचारे, माझा अपमान नाही करत, ड्रेसमध्ये असले तरी पडून येते। बोलो बाबा 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 नहीं कुछ है, क्या है तुम्हारे पास, और तुम मेरे पास आने के टाइम ऐसा क्यों किया, कपड़ा कितना खराब हुआ, ट्रॅफिक का देखो सफेद कपड़ा असते। म्हणून खास ध्यान ठेवा, हे ऑफिसरांची लई महत्व आहे, ड्रेसचं लई महत्व आहे। महाराष्ट्राचा ड्रेस आहे, भारताचा ड्रेस आहे, म्हणून ऑफिसरला कधी दुःख होईल असा व्यवहार कधी नाही करायचा। यांच्याकडे जे शिस्त आहे ते शिस्त आपण घेतली तर मी तुम्हाला सांगतो भारतात तोटा कधी पडणार नाही, पण आपण शिस्त घेतच नाहीये। भारतात 2 वस्तूचा तोटा आहे, वेळाची किंमत नाही आणि शिस्त नाहीये, बाकी सर्व काय आहे। म्हणून आपण मागे चाललो आहे, शिक्षणामध्ये पण मागे चाललो आहे। भारतापासून विदेश 70 वर्ष पुढे आहे, कारण तिकडे पण माझी संस्था आहे, माझ्या घर पण आहे लंडनमध्ये। सांगायचा उद्देश की शिक्षणामध्ये जोपर्यंत आपण मागे आहे तोपर्यंत पुढे येऊ शकत नाही, ध्यान ठेवा। काल मी आमच्या नवीन पोलीस कमिशनर आले, तुमच्या विभागाचेच आहे, इकडे पुढे वाडी आहे, काय नाव, उंबरवाडी, त्याचे नाव पण उंबरवाडी, नाव पण आशुतोष उमरे, काय अभिमान आहे बघा, गावाचे नाव दिला त्यांनी, आशुतोष उमरे, पोलीस कमिशनर डुमरे, पोलीस कमिशनर का लहान गोष्ट नाहीये, अख्खा ठाणा शहरचा मालक आहे तो, कलेक्टर जसा असतो तसा, म्हणजे हे ऑफिसर असता ते कमिशनर होऊ शकते, आणि ह्याच्यामध्ये विद्यार्थी पण कमिशनर होऊ शकते, मुली पण कमिशनर होऊ शकते। म्हणून मी आवाजून आणतो पोलीस कमिशनरला, एसीपीला, डीसीपीला, सगळ्याला का आणतो की तुम्ही काल इथे उभे होते आणि आज इथे बसलेले, ते तुम्ही तिथे बसवू शकते, पण कधी बसवू शकणार, कर्म केलं पाहिजे, चांगलं आहे। शिकणं म्हणजे शिकणं, दुसरा काही नाही, गावडीमध्ये चांगली गोष्ट आहे। खरा शिकायचा असला तर मोबाईल सोडून लांब राहा, तुम्ही लांब राहत असेल मला विश्वास, मोबाईल लई वाईट आहे, जेवढा चांगला आहे तेवढा वाईट आहे। जर लंडनला बोलायचं तर मी आता 1 मिनिटात रस्त्यात बोलून येतो, पण जर त्याचा दुरुपयोग केला तर लई वाईट आहे, म्हणून त्याच्यापासून लांब राहा। खरा कलेक्टर बनायचा, खरा पोलीस कमिशनर बनायचा, खरा सामाजिक कार्यक्रम बनायचा असला, खरा नागरिक खरा बनायचा असला तर मोबाईल सोडून जेवढे लांब राहिले तेवढा सुखी होणार। मोबाईलची गरज आहे पण कमापुरती। नंबर 2, आता कलियुग आला आहे, व्यसनापासून मुक्त राहा, कुठलाही व्यसन नसला पाहिजे। आम्ही कधी एक शाळेमध्ये गेलो होतो तर 42 शिक्षक होते, त्याच्यामध्ये 37 शिक्षक मावा खात होते। मला एवढं वाईट वाटलं की मी कुठे पापामध्ये आलो, आणि मी बोललो आणि त्या लोकांना लागला, आणि कार्यक्रम संपल्यानंतर सगळे आले माझ्याकडे, कमीत कमी 32 लोक, बोले बाबा आम्ही चुकतो, आम्ही चूक सुधारायला तयार आहे। मला सुधारायला तयार, आजपासून संकल्प केला की आजपासून आम्ही मावा खाणार नाही, कारण आम्ही मावा खाणार शिक्षक, मग विद्यार्थीला आम्ही काय सांगणार, म्हणून खास ध्यान ठेवा, आम्ही सांभाळला पाहिजे। माझी मोटरसायकल, शिक्षकची मोटरसायकल बिअर बारच्या बाजूला नाही उभी राहिली पाहिजे, कारण शिक्षकची मोटरसायकल 304 नंबर आहे आणि समोर बिअर बार आहे, ते बिअर बार मध्ये गेले नाही, भाजी मार्केट मध्ये गेले, पण तरी काय ओ बापरे 304 आपल्या शिक्षकाची मोटरसायकल बिअर बारकडे कशी आहे। आपले हजारो डोळा आहे, लाखो डोळा आहे, 1 करोडो डोळा आहे, शिक्षकाच्या 2 डोळे आहे, पण मोटरसायकल कुठे ठेवायची ह्याची पण शिक्षकांनी भान ठेवले पाहिजे। आणि आपले भाऊराव पाटील ना, मला वाटतं कर्म काय बघा शिक्षक, आणि दुसरी रयत संस्था आपल्या महाराष्ट्रात नाव कमवलेली हे संस्था सगळे आहे। शिस्त पण मध्ये चांगली आहे, शिक्षणामध्ये पण 100% रिजल्ट दरवर्षी आणते। मी रयत संस्थेला कमीत कमी 100 सव्वा संस्थेला मध्ये सहयोग दिला आहे, उपकार केला नाही आहे, माझी फर्ज आहे।
इथे पण एक वेळा मी आलो होतो, मी काय ते मागितला होता, मी दिला होता. कारण मी भारतात कुठली संस्था सोडणार नाही आहे. मग जिल्हा परिषद असू द्या, नगरपालिका जी असू द्या, ठाणा नगरपालिका एवढा मोठा आहे तरी माझ्याकडे येते. त्यांचे कुत्रे बिलाडी पण माझी हॉस्पिटलमध्ये येते. नियम असा आहे सरकारचा, महानगरपालिका असं त्या जनावरांचा दवाखाना स्वतःचा असला पाहिजे सर, असा नियम आहे केंद्र शासित. पण ते तिथे दवाखाना नाही आहे अजून पण. ते दवाखाना आपला रोज 20-25 कुत्रे बिलाडी आपल्याकडे येत असते. माणसाचा पण दवाखाना असला पाहिजे सरकारी. सिव्हिल हॉस्पिटल चांगली होती आपल्या ठाण्यामध्ये, आता तोडली आहे, नवी बनवणार आहे. पण अशा महत्वाच्या गोष्ट 2-3 आहे, शिक्षण, हॉस्पिटल आणि हे गरजेचे लोक महत्वाच्या गरज दोघेच आहेत. पण दोघेमध्ये आपण मागे आहे खास ध्यान ठेवा. आता इकडच्या अटॅक आला तर त्याला कुठे कल्याणला जायला लागतं, अथवा तर ठाण्याला अथवा तर मुंबईला कसं पोहोचणार मला सांगा. त्या रस्त्याने संपू जाते. तसेच आमची गुजरातची परिस्थिती अशी आहे, माझं गाव आहे पाकिस्तानच्या बॉर्डरवर, तिकडे 2-2.5 कोटीच्या मंदिर आहे. तिकडे आज पण पाण्याच्या टाक्या बांध पडलेल्या आहे. का म्हणून टाक्या पडाय, टँकर आला तर पाणी मिळेल. म्हणजे किती प्रगती झाली असेल तुम्ही विचार करा. तुम्ही आता लहान मुले नाही आहे. लोक सांगते गुजरातची एवढी प्रगती झाली का हिसाब नाही आहे. पण काय प्रगती झाली मला माहिती आहे. दर महिन्याला एक वेळा जातो, 2000 संस्था आहे तिकडे आपली, दर महिन्याला जातो. आणि दर महिन्याला ते टँकर शेवटच्या 25-30 वर्षापासून पाहतो खाली टँकर आला तर ठीक आहे, नाही तर 2-2 दिवस अंघोळ पण करत नाही. म्हणजे हे परिस्थिती भारताची आहे. तर भारताची आहे. आता कल्याणच्या बाजूला आहे शहर आहे, लांब नाही, 25-30-40 किलोमीटर. आणि शाळेची हालत बघा, काय सांगू मी तुम्हाला, किती दुःख होतं मला. समाजमध्ये दाता कमी नाही आहे, देणारे पण